डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नागरिकांना आधुनिक डिजिटल सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या संचित भारती यांच्या हिंदवी कॉम्प्युटर्स अँड मल्टी सर्व्हिसेस याचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी झाला। एडीसीसी बँकेसमोर पिंपरणे या ठिकाणी हा नवीन व्यवसाय सुरू केला गेला। आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते या व्यवसायाचं उद्घाटन झालं। यावेळी शिवसेना नेते काकासाहेब गायकवाड, सरपंच नारायण मरभळ, उपसरपंच बाळासाहेब निकम, सचिन दिघे, संपत राक्षे, मंजयबापू साळवे, उत्तम नाना राहिंज, गंगाराम वाकचवरे, प्रभू राहिंज, शुभम देशमुख, अरुण देशमुख, स्वानंद चत्तर, अण्णासाहेब वाकचवरे, काकासाहेब देशमुख, प्रकाश वाकचवरे, सुरेश गाडेकर, राजेंद्र काळे, राजेंद्र देशमुख, विनोद साळवे, दिनकर ठोंबरे, निलेश बागुल, राहुल बागुल, किशोर राहिंज, सुरेश जोरबेकर, CRP मनीषा बागुल, चेतन पवार, युवराज वरपे, कृष्णागिरी आणि परिसरातील नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होते। हिंदवी कॉम्प्युटर्स अँड मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून संगणक, ऑनलाईन सेवा तसेच विविध शासकीय आणि डिजिटल सुविधांचा लाभ नागरिकांना सहजपणे मिळणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कागदपत्र, ऑनलाईन अर्ज, डिजिटल सेवा आणि शासकीय योजनांशी संबंधित कामांसाठी दूरवर जाण्याची गरज भासू नये या उद्देशानं हा व्यवसाय सुरू झाला। या उद्घाटन सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे NCMC कार्ड कॅम्प, STचं कार्ड तसेच आयुष्यमान भारत कार्ड आणि फार्मर ID कार्डची मोफत नोंदणी केली गेली। त्यामुळे उद्घाटनाच्या दिवशीच नागरिकांना विविध महत्त्वपूर्ण सुविधांचा लाभ मिळाला। ग्रामीण भागातील वाढती डिजिटल गरज लक्षात घेता हिंदवी कॉम्प्युटर्स अँड मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून नागरिकांना जलद, विश्वासार्ह आणि सोयीस्कर सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे पिंपरणे आणि परिसरासाठी ही निश्चितच उपयुक्त सुविधा ठरणार आहे। संचित भारती यांच्या सेवा केंद्राचं म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र हिंदवी स्वराज कॉम्प्युटरच्या नावाने त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं इथं उद्घाटन झालं। या उद्घाटनासाठी आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अमोल भाऊ खताळ हे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते या कॉम्प्युटरचं उद्घाटन झालं आणि गावातल्या म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना असतील, पीक विम्याच्या योजना असतील, ST महामंडळाचे काही ज्यांना संगमनेरला जाता येत नाही म्हणजे महिला असतील, वयस्कर पुरुष असतील, त्या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा या पिंपरणे गावामध्ये संचित भारती यांनी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो। आपल्या सर्वांचे मित्र संचित भारती यांनी आपले सरकार यांच्या मार्फत हिंदवी कॉम्प्युटर अँड मल्टी सर्व्हिसेस जो शुभारंभ या ठिकाणी झाला, या शुभारंभासाठी तालुक्याचे जॉईंट किलर आमदार, लोकप्रिय आमदार आदरणीय अमोलजी खताळ पाटील यांच्या शुभ हस्ते या उद्घाटन झालेलं आहे। आणि आत्ताच आमचे नेते आदरणीय काकासाहेब गायकवाड यांनी सांगितलं की या सेंटरमधून अनेक कामं या ठिकाणी होणार आहे। अनेक योजना असतील, अनेक वृद्ध लोकांचे कामं असतील, अनेक मुलांचे शालेय दाखले असतील, तसेच विविध पीक कर्ज, पीक विमा, तसे विविध योजना ज्या मानवी मूल्यांसाठी या ठिकाणी अवलंबून आहे, तर सर्व खरंच या ठिकाणी सर्वच कामं या ठिकाणी होणार आहेत। म्हणून या उद्घाटन प्रसंगी आमदार अमोल भाऊ खताळ यांनी येथे आले, त्याच पद्धतीने या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक मोठा केंद्रबिंदू म्हणून सरकार केंद्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मी त्यांना या ठिकाणी भरभरून या ठिकाणी वाटचालीत शुभेच्छा देतो। संचित भारती यांचं सरकार सेवा केंद्र आज चालू झालं आहे, तरी सर्व गावांना त्याचा फायदा होणार आहे। तरी त्यांना आपल्या लाख लाख शुभेच्छा।
हिंदवी कॉम्प्युटर अँड मल्टी सर्व्हिसेस याचे मालक संचित भारती यांनी हे चालू केलेले आहे. गावातल्या लोकांना त्याचा फार फायदा होईल आणि एक चांगला म्हणजे लोकांना एक प्रोत्साहन राहील त्या बाबतीत. आपलं काम गावातल्या गावात होऊन जातं. गेल्या 2016 पासून मी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इतकं डिजिटल जेवढ्या सेवा असतात तेवढ्यांचं मी या ठिकाणी सेवा देत असतो. आजही त्याचं नवीन शुभारंभ शासनाच्या नियमाप्रमाणे लोकांना सोयीस्कर व्हावं यासाठी बँक, सोसायटी, तहसील कार्यालय याच्यापाशी मी आपले सरकार सेवा केंद्र चालू केलेले आहे. आज त्याचं उद्घाटन होतं. त्या प्रसंगी कार्यसम्राट आमदार माननीय अमोल भाऊ खताळ तसेच आमदार गोकुळ भाऊ दिघे पाटील, त्यांचे सहयोगी, समस्त ग्रामस्थ, पिंपरणे, आप्तेष्ट, नातेवाईक सगळे मंडळी या ठिकाणी आले. गावचे सामाजिक कार्यकर्ते असतील, काकासाहेब गायकवाड असतील, उत्तम नाना असतील, त्याचप्रमाणे भरपूर असे सामाजिक कार्यकर्ते आहेत गावात, ते या ठिकाणी आले आणि गावातील इतरही समाज वगैरे सगळे या ठिकाणी आले. त्यांचे मी मनापासून आभार मानतो की आपण मला सेवा करण्याची संधी देत आहात. इथून पुढे कुठल्याही सेवेत कमी पडणार नाही. जितक्या जोमाने होईल तितक्या जोमाने मी सेवा देण्याचा प्रयत्न करेल. वेगवेगळे कॅम्प म्हणजे मोफत, आज तर मोफत कॅम्प आहेचे, इथून मागं पण मी हप्त्यातून एकदा मोफत कॅम्प भरवतो. त्याचप्रमाणे कॅम्प भरवले जातील आणि सेवा देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. गावातील संजय गांधी योजनेचे निराधार जे लोक असतील त्यांचे प्रकरण पुढे पोच करणे, त्याचप्रमाणे कोणाचे रेशन कार्डचे कामं अडकलेले असतील, माननीय अमोल भाऊ खताळ यांच्या ऑफिसच्या माध्यमातून ते पुढे पोहोचवणं. त्यानंतर इतरही कोणत्याही पीक विमा असेल, घरोघर जाऊन जे आपण पीक पाहणी करतो, सहाय्यक म्हणून मी एक ते पीक पाहणीचंही काम या ठिकाणी करणार आहे. ते पण विनाशुल्क असतं. अशाच भरपूर डिजिटल जितक्या सेवा असतील तितक्या सेवा देण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे. आणि आधारचे कॅम्प असतील, त्याच्यानंतर आता NCMC कार्ड त्याचाही कॅम्पचा आज भरवलेला आहे. आयुष्यमान भारत कार्ड मी मोफत रजिस्ट्रेशन करत असतो. त्याच्यानंतर आपलं फार्मर IDचंही मोफत रजिस्ट्रेशन आहे. अशाच सेवा मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जास्तीत जास्त काम करेन. आजच्या उद्घाटन प्रसंगी जे गावातील लोक असतील, ज्येष्ठ व्यक्ती असतील, आमदार असतील, माननीय अमोल भाऊ खताळ, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांचे आभार. आज आपल्या पिंपरणे येथे हिंदवी कम्प्युटर्स अँड मल्टी सर्व्हिसेस चा उद्घाटन समारंभ सर्व प्रमुख गावातील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला आहे. आणि खरंच एक चांगला या माध्यमातून ग्रामीण भागातील जसं आपण शासनाच्या, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, याच्या विविध ज्या योजना असत्या, या योजना यशस्वीपणे राबवण्याचं काम निश्चित या माध्यमातून होईल अशी मला खात्री आहे. आमचा सहकारी मित्र संचित अतिशय धडाडीने नेहमी काम करत असतो. त्याची तळमळ खूप असते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे नेहमी प्रयत्न सुरू असतात. आणि आजच्या या काळामध्ये सर्व काही ऑनलाईन आलं आहे. आता पीक विमा आपला असेल, शेतकऱ्यांसाठीचं फार्मर ID असेल, ॲग्रीज टॅक्सचा असेल, तुमचं आयुष्यमान कार्ड असेल, आता ST महामंडळाचे कार्ड असेल, कितीतरी विद्यार्थ्यांच्या, ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना, आता मी ज्यावेळेस स्वतः हा व्यवसाय केलेला आहे त्यामुळं सुरुवातीच्या काळात याच्यामध्ये स्पर्धा कमी होती, परंतु आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देत असल्यामुळं निश्चित यांनी एक छोटीशी सुरुवात केली होती आणि आज एक मोठ्या स्वरूपात चांगलं इथं सुरुवात झाली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या असेल, आमच्या महिलांच्या असेल, सगळ्यांचे प्रश्न ह्या एका छत्रा खाली सुटतील याची मला खात्री आहे आणि विश्वास आहे. आणि ह्या माध्यमातून निश्चित एक समाजाची सेवा करण्याची सुद्धा संधी संचितला मिळाली. त्यामुळे त्याच्या या नवीन वास्तूला आज सुरू झालेल्या माझ्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि याचा विस्तार असाच वाढत राहील अशी खात्री व्यक्त करतो. यावेळी कुटुंबातील निलिमा रेवणनाथ भारती, मोनाली आणि श्री ओम रेवणनाथ भारती, जयश्री आणि संचित रेवणनाथ भारती यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत सन्मान केला. उद्घाटनानंतर उपस्थितांनी हिंदवी कॉम्प्युटर्स अँड मल्टी सर्व्हिसेसचे संचालक संचित भारती यांचं अभिनंदन करून त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्यात. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच
संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.